स्वच्छ मी 2-3 पाण्यामध्ये डाळ धुवून घेते मी. डाळ मी भिजत ठेवलेली नाही आहे. आता आपल्याला याच्या फक्त 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. नमस्कार, मी वंदनाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज चण्याच्या डाळीची पोळ्या बनवणार आहे. तर बघू शकता मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. तर गॅस चालू करून घेते मी. आणि 3 तांबे पाणी ठेवलेलं आहे. आणि स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये डाळ धुवून घेतलेली आहे. तर मी आता हे कुकरच्या पाण्यामध्ये डाळ घालते. डाळ घालून झालेली आहे. आणि थोडंसं तेल, थोडीशी हळद घालायची आहे. कुकरला झाकण लावून घेते मी आणि 4 शिट्ट्या करायच्या आहेत. तर बघू शकता मी बडीशोप घेतलेले आहे, सुंठ घेतलेले आहे, विलायची घेतलेली आहे, हिरवी विलायची. तर मी आता हे खलबत्त्यामध्ये वाटून घेते. खलबत्त्यामध्ये वाटून घेते. तर बघू शकता हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक होतं, म्हणजे थोडंसं बारीक ठेचून घेतलं का. तर मी खलबत्त्यामध्येच वाटते. तर बघू शकता बारीक झालेला आहे. विलायची, सुंठ, बडीशोप मी एकत्र वाटलेला आहे. आणि पुरणामध्ये हे अजून बारीक होईल आणि एकदम सुगंध भारी येतो याचा. चवीला पण हे टाकलं ना छान लागतं पोळ्यानी. तर बघू शकता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करून घेते. डाळ एकदम मस्त शिजलेली आहे, बघू शकता हे बघा. गॅस चालू करून घेते मी आणि कढई ठेवायची आहे. ही डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तर बघू शकता हे बघा ही. तर हे बघा, हे अर्धा किलो गूळ आहे, अर्धा किलो डाळ होती. तर दोन्ही प्रमाणे एकच आहे. तर कमी जास्त तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. तर पूर्ण आता हे पाणी गुळाचं होईल आणि सुटकेपर्यंत मी ह्याला शिजवून घेते स्लो गॅसवरतीच. सारखं ह्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर काय होईल ते बुडाला लागेल, करपून जाईल डाळ. सुंठ, विलायचीचं पावडर, बडीशोपचं पावडर, आता हे पण घालते मी. आता ह्याला पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर बघू शकता बघा, हे गूळ विरघळलेला आहे, म्हणजे शिजत आलेला आहे आता पूर्ण. तर बघू शकता पुरण शिजून तयार आहे, एकदम सुक्क झालेलं आहे गुळाचं पाणी. तर मी इथं गॅस बंद करून घेते आणि एक 10 मिनिटं थंड करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला काढून घेते पुरणाला. तर पुरण पात्रामध्ये पण काढलं तरी चालेल, नाही तर त्या चाळणमध्ये पण हे केलं तरी पण चालेल. तर बघू शकता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि हे वाटायचं आहे. बघू शकता हे बघा, हे पुरण आता आपलं हे बारीक झालेलं आहे. तर मी सर्व पुरण आता असंच वाटून घेणार आहे मिक्सरला लावून. तर आता पोळीसाठी मी पीठ मळते. तर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे, तर बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालते मी. तर हळद घालून झालेली आहे. तर ह्याला मी असं मिक्स करून घेते. आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला चुरून घेते. एकदम छान चुरायचं आहे पीठ चुरायला काय आहे, गाय नाही करायची आहे.
तर बघू शकता पीठ चुरून झालेलं आहे. आता मी याला थोडंसं तेल टाकून पिठाला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि मी आता ह्याला अर्धा तास पीठ मुरत ठेवते. मग आपल्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीमध्ये होती. आता अर्धा तास झालेला आहे तर पीठ मुरलेलं आहे. आता तर मी ते गॅस चालू करून घेते. तर पोळी लागेपर्यंत तवा गरम होईल. तर मी आता पिठाचा गोळा घेते. हे बघा एकदम छोटासा घ्यायचा आहे पीठ. आता हे पुरण घेते. पुरण जास्त भरून घ्यायचं आहे. हे बघा हे आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे पोळी. तर बघू शकता पोळी लाटून झालेली आहे. तर हे साईडने कडनी पण लाटून घ्यायचं आहे, नाही तर काय लाटलं नाही तर जाड राहील. तर त्यासाठी लाटून घ्यायचं आहे. तर मी लाटून घेतलेलं आहे. बघू शकता किती मोठी पोळी झालेली आहे आणि तवा गरम झालेला आहे. तर मी ही पोळी टाकते. साईडने मी तूप टाकून घेते. आता पलटी मारून घेते मी. पोळी पण मी असंच बनवून घेते आणि सर्व पोळ्या पण असंच बनवणार आहे. तर बघू शकता हे बघा हे असं पीठ हे पुरण जास्त घ्यायचं आहे. मग आपली पोळी एकदम भारी लागण खायला चविष्ट. तर मी तूप लावून घेते पोळीला. एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे पोळी. दुसरी पोळी पण मी अशीच लाटून घेते. हलक्या हातानेच लाटायचं आहे. आणि गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे. फास्ट ठेवलं तर पोळ्या करपून जातील. भाजलेली आहे पोळी. तर बघू शकता हे बघा मी काढून घेते. तर बघू शकता पुरणपोळी बनवून तयार आहे. तर छान अशा लुसलुशीत झालेल्या आहेत. हे काही बघू शकता. तर एकदम भारी झालेल्या आहेत पोळ्या. तर कशा वाटल्या तुम्हाला हे पुरणपोळ्या तर कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.